जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे। कारण जर मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती अजूनही स्टार्ट केला नसेल किंवा स्टार्ट करून देखील ग्रो होत नसाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होणार आहे। मित्रांनो, यूट्यूबवरती खूप सारा प्रमाणात पैसा आहे आणि यूट्यूबवरती जर तुम्ही आला तर तुम्ही देखील लखपती यूट्यूबवरून होऊ शकता। फक्त तुम्हाला योग्य मार्गाने काम करावं लागेल। आता तो योग्य मार्ग काय आहे तेच नेमकं तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत समजणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलाच आहे। व्हिडिओ तुम्ही पटापट लाईक करून टाका। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर म्हणजे या वर्षीचा शेवटचा दिवस आणि मित्रांनो उद्यापासूनच जे आहे ते 1 जानेवारी 2024 पासून 2024 हे वर्ष सुरू होत आहे। तर मित्रांनो, या वर्षामध्ये तुम्हाला एक चॅलेंज घ्यायचं आहे स्वतःसोबत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर नवीन यूट्यूबर्स असाल किंवा जर तुम्ही यूट्यूबवरती चॅनल्स बनवला नसेल तर आजच एक तुम्ही मित्रांनो यूट्यूबवरती चॅनल ओपन करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत टोटल 31 दिवसामध्ये तुम्ही 31 व्हिडिओ बनवण्याचे एक चॅलेंज घ्यायचं आहे। आता मित्रांनो, हे चॅलेंज घेण्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे। पण त्याआधी तुम्हाला सांगतो, हा जो तुम्ही चॅलेंज घेणार आहात हा कुठल्याही पर्टिक्युलर एका नीचवरती म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवणार आहात, कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहात त्यावरती मित्रांनो हा चॅलेंज घ्यायचा आहे। कुठले पण आलतू फालतू व्हिडिओज टाकायचे नाहीत। जे पण तुम्ही व्हिडिओज टाकणार आहात ते तुमचे स्वतःचे आवाजातील असायला हवेत। तर तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये बनवू शकता किंवा स्वतःचा चेहरा दाखवून देखील व्हिडिओ बनवू शकता। याचे मित्रांनो फायदे काय काय होणार आहेत, तुम्ही 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत जो पण हा चॅलेंज घेणार आहात यामध्ये 31 दिवस 31 व्हिडिओज अपलोड करायचे आहेत। आता मला माहिती आहे काही ना काही आपल्याला कामं असतात घरामध्ये किंवा काही तर आपल्याला इमर्जन्सी लागते, तिथं आपल्याला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही। तर त्यासाठी तुम्ही बॅकअपला 4 ते 5 शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवायचे। आता त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल, तुम्ही एक चॅलेंज स्वतःशी ठरवायचं आहे की मी 31 दिवस 31 व्हिडिओ टाकणारच आहे। पण जर यदा कदाचित तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आणि तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ नाही टाकू शकला तर त्या दिवशी तुम्ही तो बॅकअपला बनवून ठेवलेला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून द्यायचा आहे। आता मित्रांनो, हे जे 31 व्हिडिओज तुम्ही बनवणार आहात त्यासाठी तुम्हाला काय करायचं, पहिल्या दिवशी जो पण व्हिडिओ अपलोड कराल तिथून पुढे 31 दिवस जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहात त्यासाठी एक फिक्स टाईम ठेवायचा आहे। आता टाईम किती ठेवायचा आहे, समजा तुम्हाला 6 वाजता संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर बरेच लोक काय करतात, व्हिडिओ 6ला बरोबर अपलोडिंगला चालू करतात, नंतर तो 6:15 6:30 वाजता पब्लिश होतो। तसं अजिबात करायचं नाही। जर तुम्हाला 6ला व्हिडिओ मित्रांनो पब्लिश करायचा असेल तर तुम्ही अपलोडिंगला 5च्या आधीच टाका। 5 वाजेपर्यंत तुम्ही व्हिडिओ अपलोड करून घ्या आणि तो अपलोड करताना अनलिस्टेडमधून व्हिडिओ अपलोड करायचे। बरेच लोक प्रायव्हेट किंवा पब्लिकमधून करतात, तर अजिबात नाही। व्हिडिओ पब्लिश तुम्ही अपलोड करताना अनलिस्टेड सेटिंग ठेवायचे आणि त्यानंतरच अपलोड करायचा। तुम्हाला या सर्व गोष्टी जर समजत नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रो यूट्यूबर सिरीज दिलेले आहेत, त्यामध्ये चॅनल काढणे, व्हिडिओ अपलोड करणे, योग्य टाईम किती असतो, प्लेलिस्ट कशी बनवायची, सर्व गोष्टींवरती व्हिडिओ आहे। तर त्यामधील तुम्ही व्हिडिओ अपलोड कसा करावा हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। मित्रांनो, आता व्हिडिओ अनलिस्टेड करून अपलोड करायचं हे तुम्हाला समजलेलंच आहे। तर अपलोड करताना समजा तुम्ही 5 वाजता अपलोडिंग करून ठेवला असेल अनलिस्टेडमध्ये तर त्याला टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, थंबनेल या सर्व गोष्टी लावायचे आणि त्यानंतर मित्रांनो व्हिडिओला शेड्यूल करायचं आहे, पब्लिश करायचं नाही, डायरेक्ट शेड्यूल करून ठेवायचं आहे। 5:30 असेल, 5:45 असेल, तुम्ही शेड्यूल करायचं आहे बरोबर 6 वाजून किती समजा 1 मिनिट 2 मिनिट कधी तुम्ही जे आहे ते राऊंड फिगर नंबरला व्हिडिओ अपलोड करत जाऊ, म्हणजे पब्लिश करत जाऊ नका 5 वाजता, 6 वाजता, 4 वाजता। कारण मोस्ट ऑफ द यूट्यूबर्स मित्रांनो काय करतात, फिक्स टाईमला व्हिडिओ अपलोड करतात किंवा शेड्यूलला लावतात। त्यामुळे यूट्यूबला थोडंफार कन्फ्युजन होत असतं की कुठल्या टाईमला कोणाचे इम्प्रेशन किंवा नोटिफिकेशन पाठवायचे। त्यामुळे काही वेळेस बघितलं असेल तुम्ही 5ला जरी तुम्ही व्हिडिओ पब्लिश केला तर 5 वाजून 2 मिनिटं 1 मिनिट अशा नंतरच तुमच्या नोटिफिकेशन जात असतात। एक्झाम्पल 6 वाजून 2 मिनिटं किंवा 6 वाजून 3 मिनिटं असा जर टाईम ठेवणार असाल तर 6 वाजून 3 मिनिटं जर असेल तर दररोज तुम्ही 6 वाजून 3 मिनिटानंतरचं शेड्यूल लावायचं आहे। 6:03चं शेड्यूल लावल्यानंतर मित्रांनो यूट्यूबला आधीच समजेल तुमचा व्हिडिओ 6:03ला इम्प्रेशन किंवा नोटिफिकेशन पाठवायचे आहेत लोकांपर्यंत। त्यामुळे यूट्यूबला आधीच त्याचे जे आहे ते नोटिफिकेशन जाईल की बाबा 6:03ला यांचा व्हिडिओ पब्लिश करायचा आहे। त्या टाईमलाच मित्रांनो यूट्यूब सर्वांना नोटिफिकेशन तुमच्या पाठवून देईल। त्याचा फायदा मित्रांनो तुम्हाला कसा होणार आहे, जर तुम्ही रेग्युलर 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत अशा प्रकारे टाईम ठेवत असाल रेग्युलर तर मित्रांनो तिथून पुढे जितके पण तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल सर्व व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज येण्याचे चान्सेस वाढतात। आता मित्रांनो, जर तुम्ही 1 तारखेपासून व्हिडिओ बनवणारच आहात तर व्हिडिओ कमीत कमी ट्राय करा की 3 मिनिटापासून 9 मिनिटाच्या दरम्यानच व्हिडिओ तुम्ही बनवावा। कारण मित्रांनो काय होतं, बरेच लोक म्हणणार आता व्हिडिओ मला टाकायचंच आहे तर मी 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकतो। तर मित्रांनो तसं करायचं नाही। 3 मिनिटं ते 9 मिनिटाच्या दरम्यान जर टाकला तर मित्रांनो तुम्हाला वॉच टाईम पण लवकरात लवकर कंप्लीट करता येईल। सोबतच तुमचा व्हिडिओची लेंथ जास्त असल्यामुळे तुम्हाला थोडंसं तुमच्या आवाजावरती काम करायला वेळ भेटेल। सोबतच तुम्हाला फेस व्हॅल्यू वाढवायची असेल, फेस कॅम व्हिडिओ बनवायचे असतील
तर तुम्हाला कॅमेरा फेस करण्याची जास्तीत जास्त सवय लागेल किंवा व्हिडिओमध्ये चढ उतार आवाजामध्ये कुठं करायचं आहे, कुठं आपल्याला थांबायचं आहे, काय गोष्टी करायच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये प्रॅक्टिसमधून समजत जातील. आता मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगतो, एक म्हणजे वैज्ञानिक गोष्ट आहे, सायंटिफिक गोष्ट आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट जर सलग 21 दिवस करत असाल तर त्या गोष्टीचं तुम्हाला व्यसन लागतं, त्या गोष्टीचं ॲटोमॅटिक तुमच्या शरीराला किंवा डोक्याला सवय लागून जाते की तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे. त्यामुळे जर तुम्ही 21च्या ऐवजी 31 दिवस रेग्युलर हे व्हिडिओ टाकून काम केलं तर निश्चितच तुम्हाला मित्रांनो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी एक आवड निर्माण होईल आणि एक इंटरेस्ट निर्माण होईल. त्यामुळे पहिले 31 दिवस भलेही तुम्हाला कंटाळा येत असेल तरी देखील व्हिडिओ बनवायचाच आहे आणि फिक्स टाईमला टाकायचाच आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्ही केलं तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनवताना बनवायचे म्हणून बनवू नका. पहिल्या व्हिडिओपासून 31व्या व्हिडिओपर्यंत तुम्ही स्वतःवरती ऑडिओ रेकॉर्डिंग करताना ऑडिओवरती काम करायला शिका, व्हिडिओ एडिटिंग सुधारा. सोबतच तुम्हाला फेस व्हॅल्यू असेल तर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवताना स्वतः कॅमेरा फेस करायच्या असतात त्या गोष्टी मित्रांनो शिका, स्क्रिप्टिंग शिका. सर्व गोष्टी 31 दिवसामध्ये तुमचा लर्निंग फेज असेल, यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शिकण्यावरती फोकस करायचं. यूट्यूबमधलं मला काय काय गोष्टी हव्या आहेत त्या सर्व शिकून घ्यायच्या. ह्या 31 दिवसामध्ये हे जर मित्रांनो तुम्ही केलं तर मी गॅरंटी देऊ शकतो 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला कुठलीही गोष्ट किंवा कुणाच्याही यूट्यूबच्या टिप्स फॉलो करायची गरज लागणार नाही, कारण इतकं नॉलेज तुम्हाला 31 दिवसामध्ये भेटणार आहे स्वतःवरती स्वतः काम करून, स्वतः रिसर्च केल्यानंतर व्हिडिओसाठी, चॅनलसाठी. त्यामुळे मित्रांनो ही गोष्ट नक्की करा 2024साठी. मी तुम्हाला गॅरंटी देतो 2024च्या जानेवारी महिन्यात जर तुम्ही 31 दिवस हे काम करून तसंच कंटिन्यू जर काम करत राहिलात तर ह्या म्हणजे 2024च्या एंडपर्यंत लखपती तुम्ही नक्की होणार आहात. मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील यूट्यूब चॅनल चालू केला आहे की करणार आहे हे मला देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरची प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.